एक एक घेतले टॉप. चालू कर चालू कर. तुला तर बोललो माझा व्हिडिओ. चालू ठेव. रस्ते बघा आपण पाहू शकता. आपण आहे शिवरी फाटक येते. रस्ते पाहू शकता आपण. अतिशय खराब रस्ते आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक पण होते इकडे. चालू राहू द्या व्हिडिओ म्हणजे बंद नको. रस्ते बघा. इथे रस्ता चांगला आहे आणि तिथे फाटकाच्या मध्येच रस्ता खराब आहे. पाहू शकता. तुम्हाला संपूर्ण रस्ता दाखवतो मी आणि हे ब्रिजचं काम पण चालू आहे ते पण दाखवतो. आणि नंतर कोणाच्या तर्फे काम चालू आहे ते पण दाखवतो तुम्हाला मी. व्हिडिओ चालूच राहणार आहे हा. पाहू शकता हे ब्रिजचं काम चालू आहे. आणि हा सर्व्हिस रोड पहा एकदम उंच लहान मोठा कसं बनवलं आहे बघा. उंच बिंच आणि इथून अशी उतरण दाखवली आता बघा. एक लेवल नाही रस्त्याला. रस्त्याला बिलकुलही लेवल नाही आहे. पाहू शकता. पाहू शकता इथे ॲक्सिडेंटचं वळण आहे ॲक्च्युली एक प्रकारे. पाहू शकता इकडे ॲक्सिडेंटचं वळण होता इथे एक प्रकारे. हा रस्ता पहा कसा उंच सकार आहे बघा. बघा पाहू शकता. आणि तो हे टँकर का फिरतात आहे जास्त का पाण्याचा दुष्काळ का पडला आहे का. टँकर जास्त फिरतात आहे तिकडे. पाहू शकता. आपल्या व्हिडिओला एडिटिंग नसते. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. हे रस्ते पहा कशा प्रकारे आहेत ते. पाहू शकता. दोन रस्ते पण नाहीत. दोन गाड्या यायला. अशा रस्त्यामध्ये खड्डे आहेत बघा. पाहू शकता तुम्ही. अख्खा रस्ता दाखवतो तुम्हाला मी. पहा पूर्णपणे एकदम खराब रस्ता. आपण यासाठी आलो आहे की पुढे मधुबन आणि वसई मार्गे जाणारा रस्ता, वसई स्टेशनला जाणारा रस्ता पूर्णपणे दगड ठेवून अडवून ठेवण्यात आलेला आहे. तो रस्ता दाखवण्यासाठी खास करून मी आलो आहे. पाहू शकता. लागले रे. नको राहू दे चालू. कसं काय चालू ठेव गाडी तू चालू पूर्ण. हां हे बघ रस्ते कसे खड्डे आहेत बघा. खड्ड्यामुळे रस्ते बघा. पाहू शकता तुम्ही. हे दोन गाड्या येतात एक साईडला. वा असे रस्ते दिलेत बघा नागरिकांना. आणि टिवरी राजावळी मार्गे जाणारा रस्ता ताबडतोब सुधारणा द्यावा ही नम्र विनंती आहे प्रशासनाला. कारण इकडे ॲक्सिडेंटचं प्रमाण झालेलं आहे खूप भरपूर. मागे सुद्धा काहीतरी झालेला होता ॲक्सिडेंट. का रस्ते बरोबर नसल्यामुळे ॲक्सिडेंट होतात. आणि बघा इथं छोटा रस्ता आहे की 2 ट्रक एकत्र आले तर रस्ता जाम. माणसं जाणार कुठून आणि त्याचप्रमाणे बाईक स्वार कुठून जाणार. पाहू शकता. आणि हे जे पाण्याचे टँकर आहेत ते ताबडतोब बंद करण्यात यावे. कशाबद्दल आहे हे टँकर फिरतात आहेत.
कुठल्या कन्स्ट्रक्शनसाठी चाललंय, काय कशासाठी चाललंय, एवढे टँकर का फिरतात आहे गावात? पाहू शकता एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात टँकर फिरतात आहेत का आणि कशासाठी? आणि हे पाणी कुठे घेऊन चालले आहेत? हे पाणी नेमकं चाललंय कुठे आणि कुठून येतं हे पाणी? एवढ्या मोठ्या प्रमाणात टँकर आणि प्रशासनाला विनंती आहे, जर इथे टँकर फिरत असेल तर यांना नळ वेळ द्या, सोय करा पाण्याची आणि आधी रस्त्यांची सोय करा. रस्ते पाहू शकता तुम्ही कसे आहेत ते. रस्ते बघा, हे असे रस्ते असतात का कधी? हे कुठल्या पद्धतीचे रस्ते आहेत? बस येतात थांब ना राहू दे ना बाबा, चालू थांब ना जरा. रस्ते दाखव, रस्ता दाखवायला आलोय मी. हे रस्ते दाखव, हे वर्दळ दाखव गाड्यांची. पाहू शकता हे रस्ते बघा, असे खड्डेमय रस्ते दिलेत नागरिकांना. पाहू शकता पाहू शकता माझ्या खांद्यावर ठेव ना, खांद्यावर हात दुखणार नाही. हे बघा रस्ते असे धोकादायक वळणाचे रस्ते. हा पाहू शकता असे धोकादायक रस्ते दिलेले आहेत. खड्डे बघा रस्त्यामध्ये किती आहेत. आता आपण राजावळी येते आणि आपण आलो मधुबन ते वसई स्टेशन हा रस्ता दाखवण्यासाठी, कारण तिकडे मोठ्या प्रमाणात दगडा ठेवले आहेत मोठे मोठे. तो रस्ता दाखवण्यासाठी आपण आलो आहे ॲक्च्युली. कारण या रस्त्यावरून कामाला जाणारी येणारी माणसं, ट्रॅव्हल करणारे वाहनं जास्त प्रमाणात जातात. तर हे रस्ते ताबडतोब सुधारण्यात यावे. ही राजावळी आहे आणि हा जो रस्ता आहे हा मधुबन मार्ग आहे आणि वसई स्टेशनला जातो. ही राजावळी आहे, राजावळी गाव आहे. आणि हा रस्ता पाहू शकता तुम्ही, हा रस्ता अर्धवट केलेला आहे आणि काम बंद का केलं याचा उत्तर कोण देऊ शकेल का? पाहू शकता हा रस्ता बघा. हा रस्ता एवढा चांगला झाला ना की डायरेक्ट आपण वसईला जाऊ शकतो. मग धर्माजी पाटील उड्डाण पूल आहे त्याच्यावरची वर्दळ पण कमी होईल आणि हा रस्ता झाला पाहिजे ॲक्च्युली. पाहू शकता हा रस्ता झाला पाहिजे, कारण हा डायरेक्ट रस्ता वसई स्टेशनला जाणार आहे. पण मध्येच काम थांबवलं आहे, ते दाखवण्यासाठी आम्ही आलो आहे. पहा पहा आता तुम्हाला दिसेल की रस्त्याचं काम कुठे थांबवलं आहे आणि कशा प्रकारे थांबवलं आहे ते. पहा हा बघा, हे मोठे मोठे धोंडे लावून हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. पाहू शकता बघा, पहा तुम्हीच पहा हे मोठे दगड का ठेवले आहेत रस्त्यामध्ये. दाखवा जरा दगड दाखवा. बघा
हा पण रस्ता बघा, हे दगडं लावून रस्त्यामध्ये काय साध्य करायचं आहे पाहू शकता. आणि आपण हा रस्ता बघा, आता हा रस्ता कुठे जातो दाखवतो तुम्हाला. हा रस्ता अनकम्प्लीट आहे, त्या दगडामुळे रस्ता सुधारण्यात नाही आला. हा रस्ता डायरेक्ट वसईला आणि मधुबनला जातो, वसई स्टेशन मधुबनला पाहू शकता. पहा गाड्यांची वर्दळ पाहू शकता तुम्ही या रस्त्यावरून. पण ते मोठे मोठे दगड का ठेवले आहेत तिकडे, ते आधी हटवण्यात यावे. आणि हा रस्ता सुधारला आहे बघा इकडे, आणि तो रस्ता बनवायला देत नाही आहे काही समाजकंटक लोक. हा रस्ता झालेला आहे आणि तो मधला गॅपचा रस्ता बनवायला देत नाही का, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे पावसामध्ये उद्या चिखल होणार याच रस्त्यावर आणि वाहतूक थांबणार. आणि त्याचप्रमाणे काय होणार, इतर उड्डाणपुलावर, माननीय धर्माजी पाटील उड्डाणपुलावर पुन्हा गर्दी होणार वाहनांची पावसामध्ये. तर हा रस्ता सुधारण्यात यावा. आणि आपण पाहू शकता बघा, हे रस्त्याचं स्वरूप बघा, इकडे काय आहे, बोर्ड दाखवतो तुम्हाला, बोर्ड पाहू शकता तुम्ही. आणि या साईडला मधुबनला जाणार रस्ता आहे, आणि या साईडला वसईला जाणार रस्ता आहे. हा बघा, आणि इथे काय लिहिलं आहे बघा, पाटील हाऊस, मुक्काम पोस्ट राजावळी, सुरक्षा स्मार्ट सिटी वसई पूर्व. आणि आता व्हिडिओ स्टॉप करतो आहे. जय महाराष्ट्र.